इयत्ता 5वी विषय परिसराभ्यास भाग 1 पाठाचे नाव आहे पाणी। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। यातील प्रश्न 1 काय करावे बरे? प्रश्न आहे जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे, त्यासाठी काय करावे? उत्तर पहा। 1 जमिनीच्या उतारावर छोट्या झुडपांचे रोपण करावे। 2 गवताची बियाणे देखील रुजवता येईल, यामुळे माती वाहून जाणार नाही। 3 बागेला पाणी घालताना हलकेच शिंपडावे। प्रश्न 2 जरा डोके चालवा। यातील प्रश्न पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे? उत्तर संपूर्ण रस्त्याचे आणि पदपथांचे काँक्रिटीकरण केल्यास पदपथावर आणि पादचारी मार्गावर मध्यभागी रस्ता किंचित उंच असावा, त्यामुळे पाणी रस्त्याच्या बाजूला निघून जाईल। तसेच रस्त्याच्या मध्ये थोडी भेग राखल्यास त्यातूनही पावसाचे पाणी आत मुरेल। प्रश्न 3 प्रश्नांची उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते? उत्तर 1 पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते। 2 शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपून जातात। 3 दुष्काळ पडलेल्या भागातील माणसांना अन्न व पाण्यासाठी स्थलांतर करावे लागते। प्रश्न आ पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात? उत्तर 1 तलावांची निर्मिती करणे। 2 उतारावर लहान बंधारे बांधणे। 3 आडवे चर खणणे। गावातील ओढे नाले यांवर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन आणि नागरिक एकत्र येऊन करतात। प्रश्न ई पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते? उत्तर 1 पावसाचे पाणी अडवून ठेवल्यामुळे पावसाळ्याच्या काळानंतरही पाणी उपलब्ध होते। 2 अडवलेले पाणी जमिनीत जिरून भूजलाचा साठा वाढतो। 3 विहिरी पाण्याने भरलेल्या राहतात आणि दुष्काळाची शक्यता कमी होते। पुढील प्रश्न ई जल व्यवस्थापन कशाला म्हणतात? उत्तर पावसाळ्यानंतरही पावसाचे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध राहील अशी सोय करणे याला जल व्यवस्थापन असे म्हणतात। प्रश्न 4 चूक की बरोबर ते सांगा। चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा। यातील प्रश्न अ पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते। उत्तर आहे चूक। दुरुस्त विधान पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून 4 महिनेच मिळते। प्रश्न आ शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते। उत्तर बरोबर। धन्यवाद।